वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ ॲक्च्युली नॉर्मल व्हिडिओ आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात, कारण की रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल काही दिवसामध्ये। आणि पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना कोणत्या उमेदवारांना करता येईल, कोणत्या उमेदवारांना करता येणार नाही, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ नॉर्मल आहे। ॲक्च्युली ज्यांना माहीत आहे त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरी चालतो, पण ज्यांना पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि काही चुकी होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेलिग्राम आणि बाकीच्या चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। हिंदीचं स्पेशल चॅनल आहे, हिंदीचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला नवीन काहीतरी बघायला मिळेल। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट बघा, आता सद्यस्थितीमध्ये टेट एक्झाम 2025 पार पडलेली आहे। पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे नेमकं कधी सुरू होणार, तर येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन तुम्हाला दिसेल। सद्यस्थितीमध्ये प्रोसेसमध्ये आहे हे काम जे आहे ते, आणि लवकरच पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसेल आपल्याला। मी उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की पवित्र पोर्टलचं कामकाज नेमकं कधी सुरू होणार आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की पवित्र पोर्टलवर सर्वांनाच रजिस्ट्रेशन करावं लागतं का, किंवा कोणाला करता येतं आणि कोणाला करता येत नाही। ठीक आहे, तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे, ज्या विद्यार्थ्यांनी फक्त टेट एक्झाम 2025 दिलेली आहे असेच उमेदवार फक्त पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकतात। म्हणजे ज्यांनी 2022 मध्ये टेट दिली होती पण 2025ला दिली नाही, अशा उमेदवारांना करता येणार नाही। आणि असे काही उमेदवार की ज्यांच्याकडून काही थोडं मिस्टेक आहेत झालेल्या किंवा काही केलेले आहेत मिस्टेक, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा करता येणार नाही। ठीक आहे, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की आता कोणाकोणाला करायला चालू शकतं, तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे उत्तर आहे ते असं आहे की ज्या अभियोगधारकांनी टेट एक्झाम 2025 म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिलेली आहे, त्या सर्वांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे किंवा स्वतःच्या नावाची नोंदणी जी आहे ती करता येणार आहे। ठीक आहे, तुम्हाला कोणीही जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात जे आहे थांबवू शकत नाही किंवा रोखू शकत नाही। दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे, काही विद्यार्थ्यांना मात्र पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन परीक्षा दिलेली असून सुद्धा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन शक्यतो करता येणार नाही। काही विद्यार्थी असे आहेत, त्या विद्यार्थ्यांसंदर्भात माहिती सुद्धा बघून घेणार आहोत आपण। ठीक आहे, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती आहे बघा, आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं तर रजिस्ट्रेशन करणं आवश्यकच आहे का, तर हो, पवित्र पोर्टलवर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही। जर तुम्हाला आता जी होणारी जी शिक्षक भरती आहे, नवीन शिक्षक भरती 2025, तर त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जर समाविष्ट व्हायचं असेल तर तुमचं नाव पवित्र पोर्टलवर असलंच पाहिजे। तुमची माहिती, तुमचं नाव, तुमच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पवित्र पोर्टलवर तुम्ही फिल केलेल्या असणं आवश्यक आहे, आणि तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं असणं आवश्यक आहे। जर तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं नाही तर त्यावेळेस मात्र तुम्ही शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही। आता काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना कदाचित पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला मिळणार नाही। असे कोणते विद्यार्थी आहेत तर त्या संदर्भात माहिती बघूया। सगळ्यात पहिले असे विद्यार्थी ज्यांनी अगोदर ॲक्च्युअलमध्ये परीक्षा जी आहे एका वेळेसपेक्षा जास्त वेळ दिली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना यावेळेस जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे करता येणार नाही। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे असे काही विद्यार्थी ज्यांच्याजवळ समजा डॉक्युमेंट्स नाही आहेत पुरेसे, काही डॉक्युमेंट्स कमी आहेत, डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी समजा मिस्टेक आहे किंवा काही इश्यू आहे डॉक्युमेंटचा, तर अशा विद्यार्थ्यांना शक्यतो पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार नाही। तुमचा काही इश्यू असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला, तो इश्यू जर सॉल्व्ह होण्यासारखा असला तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल। ठीक आहे, आता तिसरे जे विद्यार्थी आहेत ते असे आहेत, काही असे विद्यार्थी आहेत ज्यांनी चुकीची माहिती सादर केलेली आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झामचा फॉर्म भरला होता, तुम्हाला माहिती आहे टेट एक्झाम 2025चा आपण अगोदर फॉर्म भरला, नंतर परीक्षा झाली, नंतर निकाल लागला आणि आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन होईल। ठीक आहे, जर तुम्ही टेट एक्झामचा फॉर्म भरताना त्याच्यामध्ये जर काही चुकीची माहिती टाकली असेल आणि त्यावेळेस जर समजा तुमच्याजवळ त्या संदर्भाचं डॉक्युमेंट नसेल तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टी फिल केल्या होत्या, ठीक आहे, आणि त्या गोष्टी संदर्भात किंवा एखाद्या ठिकाणी जर समजा तुम्ही खूप महत्त्वाची मोठी चुकी केलेली आहे, ठीक आहे, फॉर्म फिलअप करताना, तर त्यावेळेस अशा प्रकारची जर समजा तुम्ही चुकीची माहिती फिल केलेली असेल किंवा चुकीची माहिती भरलेले जे उमेदवार आहेत ते फॉर्ममध्ये दाखवली तर आहेच, पण सोबत त्या संदर्भात तुमचे डॉक्युमेंट्स नाही आहे किंवा एखाद्या गोष्टी जी आहे तुम्ही कोणत्या ना कोणत्या गैरप्रकारामध्ये तुम्ही समाविष्ट आहात, तर त्यावेळेस अशा विद्यार्थ्यांना सुद्धा जे आहे पवित्र पोर्टलवर यावर्षी रजिस्ट्रेशन नाकारलं जाऊ शकतं। ठीक आहे, चौथा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे काही असे विद्यार्थी जे विद्यार्थी यावर्षी अंतिम वर्षामध्ये होते, म्हणजे ॲपियर विद्यार्थी जे आहेत ते, म्हणजे ज्या ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल लागला त्यांचं साहजिक आहे त्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला मिळेल,
पण ज्या IPR विद्यार्थ्यांचा निकालच लागला नाही आणि ज्यांनी डॉक्युमेंट सबमिट केले नव्हते फायनल इयरचे, म्हणजे अंतिम वर्षाचं तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी तारीख दिली होती, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला नाही किंवा त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केले नाही किंवा त्यांचा रिझल्ट अजूनही होल्डवर आहे, तर अशा विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवर शक्यतो रजिस्ट्रेशन करता येणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती, जर समजा उदाहरणार्थ बघा एखाद्या गैरप्रकारामध्ये किंवा एखाद्या चुकीच्या याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल, तर त्यावेळेस सुद्धा मात्र तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार नाही. त्याच्यामुळे जे आहे या गोष्टी सांगितल्या मी की कोणकोणत्या उमेदवाराला शक्यतो पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी ॲक्च्युली एकापेक्षा जास्त परीक्षा दिलेली आहे, ज्या उमेदवारांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे चुकीची माहिती दिलेली आहे, काही विद्यार्थ्यांनी ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे असे विद्यार्थी, किंवा काही असे अभियोगधारक ज्यांचा निकालच लागला नाही किंवा IPR स्टुडंट जे आहेत ते, आणि काही असे विद्यार्थी ज्यांच्याजवळ डॉक्युमेंट्स जे आहेत ते योग्य डॉक्युमेंट्स नाही आहेत किंवा जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते तुमच्याजवळ नाही आहेत, तर किंवा डॉक्युमेंट संदर्भात इश्यू आहे, असे जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन जे आहे नाकारलं जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ही माहिती होती. आणि पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कोणाला करता येणार आहे, तर प्रत्येक अभियोगधारक ज्यानं टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्या अभियोगधारकाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावंच लागेल. जर तुम्ही 2022 सारखं केलं की खूप साऱ्या अभियोगधारकांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलंच नव्हतं, 40-50 हजार उमेदवारांनी जवळपास, ठीक आहे. आता ज्यांचा स्कोअर कमी आहे किंवा ज्यांचा स्कोअर एकदमच लो आहे किंवा ज्यांना 0 मार्क्स आहे, स्कोअर कमी आहे, किंवा ज्यांना वाटतं आपलं जेमतेम स्कोअर आहे, शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार नाही, किंवा काही असे अभियोगधारक जे प्रायव्हेट जॉब करतात, जॉबच्या याच्यामध्ये त्यांना लक्षातच नसतं की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालं सुद्धा आणि तारीख संपली सुद्धा, तर अशा वेळेस जर पवित्र पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही तर त्यावेळेस तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाहेर पडता. तर त्याच्यामुळं तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं खूप आवश्यक आहे, ठीक आहे. तर सर्वांनी ज्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्या सगळ्यांनी जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं, कारण की तुमची निवड होणार किंवा नाही होणार हे ॲक्च्युली तुम्ही ठरवल्यापेक्षा जागा ज्या येतील, जागा आल्यानंतर तुमची निवड होणार किंवा नाही होणार, तुमचं काम आहे फक्त रजिस्ट्रेशन करणे आणि पसंतीक्रम देणे जाहिरातींना. त्यानंतर तुमची निवड होणार किंवा नाही होणार ते बाकीच्या पुढच्या गोष्टी आहेत, पण तरीसुद्धा तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन नक्की करायला पाहिजे, हे पर्सनली माझं मत आहे, ठीक आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसऱ्या चॅनलवर अजून एक व्हिडिओ येतोय, तो व्हिडिओ आहे कशा संदर्भात, शिक्षक भरती संदर्भात आपण खरोखर बाहेर पडू शकतो का, उमेदवारी रद्द होऊ शकते का, कोणकोणते उमेदवार असणार आहेत असे, आणि काय काय चुकी आहेत जर आपण त्या केल्या तर आपण शिक्षक भरतीमधून बाहेर पडू शकतो, त्या संदर्भात व्हिडिओ येणार आहे, तो मिस करू नका. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. टेलिग्राम चॅनल बाकीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचे काही डाऊट्स किंवा तुम्हाला काही कमेंट्स करायचे असेल किंवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.